ठीक आहे. हो, कामात बिझी होते. बरं, आमची मेघना कुठे आहे? हो, पण आमच्या वयात फारसा फरक नसल्यास तिला मेघनाच म्हणतो. लहानपणापासून सवय आहे आणि तिचाही आग्रह नाही. म्हणून तिला काही म्हटल्यावरती खूप राग येते. अशी विचित्र आहे माझी बहीण. हो, काही नाही, आमची अशीच मस्ती असते. पण आमची एवढी पण आहे कुठे? बरं, कुठे आहे ती? आतमध्ये? हां, काय सांगते काय? आता झालं, आता झालं. एकदम मजेत. तुझं कसं चाललंय? काही खास नाही. निवड चुकी काय असं वाटायला लागलंय. म्हणजे तू दिनेशबद्दल बोलतेस का? दिनेशच नाही, सगळे तसेच आहेत. आणि दिनेश त्यांच्या ताटाखालचं मांजर. मेघना, काय झालं सांगशील का? काय करणार आहे जाणून? खालपार बाबाला जाऊ शकतो. आणि पुन्हा मला ते का? कारण मी लग्न केलं, बघेन मी काय करायचं ते. म्हणजे या स्वभावाचं काय करायचं ते कळत नाही. एखाद्या गोष्टीवर आमची प्रतिक्रिया काय असेल, काय असायला हे सोडून तू ठरवून मोकळी हो ना. तू पण मलाच बोलते. मेघना, दोष देत नाही. कालानुरूप तुझ्यात आता जो बदल दिसायला हवा होता तो दिसत नाही म्हणून बोललो. अगं तू तुझ्या मर्जीने लग्न केलंस, मग तुला आता तक्रार करून कसे चालतील? म्हणजे ते मला काही त्रास झाला तुम्हाला सांगायचं नाही. सांगायला हवं, पण काळ वेळ पण पाहिली पाहिजे ना. आपल्याला होणारा त्रास सांगून इतरांचा मनस्ताप वाढणार नाही याची काळजी घेतली पाहिजे ना. तुझ्या नंतर तर मी ऐकायला शिकत आहे रे. तू पण मलाच बोलणार. अगं मेघना, असं काय? इतका तुला त्रास होतोय म्हणून आल्याला सांगावं वाटलं मला. बरं, ते जाऊ दे. तू इथे कसं काय आला? काही नाही, तुझ्याशी भांडायची इच्छा झाली म्हणून आलो. अशोक, तू आता व्यवस्थित बोलणार आहेस का? तू खरंच बदलली नाहीस गं मेघना. आता मी काय केलं? काही नाही. बरं, कधी येणार आहात तिकडे? नक्की सांगता येत नाही. का? अरे बाबा, इथे प्रत्येक गोष्टीला परवानगी घ्यावी लागते. अच्छा, तेव्हा साधं पाणी सुद्धा विचारलं नाहीस मला. अरे हो, तुला पाणी पण देण्याची प्रश्न. राहू दे मेघना. या चहा. बेंड्या, तू चहा घेणार आहेस? बस आ मेघना. काय बोलते याचं भान आहे का तुला? ताई, माफ करा मला आणि मेघनाला. लहान आहे, गावात वाढले, त्यामुळे तिला नाही कळत कुणाबरोबर कसं वागायचं. पाठची बहीण समजून तिला माफ करा. बस. माझी बहीण आहेस, या पलीकडे ती कुणाची तरी पत्नी आहेस याचं भान आहे मला, म्हणून आता फक्त बोलतोय. माहेरच्या माणसांच्या आपुलकीच्या गोष्टी करतेस. अगं भावाला येऊन किती वेळ झाला, पण साधं पाणी सुद्धा विचारलं नाहीस. पण या बघता क्षणी आपल्या घरच्यांची विचारपूस केली, मला पाणी आणून दिलं. हे कर्तव्य आहे का गृहिणीचं? अगं रस्त्याने जाणाऱ्या वाटसरूला पाणी विचारणे, त्याची ताण भागवणे हे एक संस्कार आहेत आपल्या चांगल्या घराचे. मीनाताई कोण लागतात ग माझ्या? तुझा भाऊ, तो आपला भाऊ समजून नात्यातला ओलावा जपला, पण तू रक्ताच्या नात्याला पण सर्च पाठ दाखवलास. मेघना, उच्च शिक्षण घेतलंस, मित्रमैत्री, चांगल्या लोकांच्या सहवासात वावरलीस सुद्धा, पण आपल्या घरचे संस्कार कधी तुझ्या डोक्यात घुसलेच नाही. झालं का मला? हे सांगतो तुम्हाला? अगं मेघना, बस! पुन्हा एकदा माफी मागतो. तुम्ही तिला समजून घ्या एवढीच मी विनंती करतो. अहो, का विनंती करत आहात? मेघना मला माझ्या पाचच्या बहिणीसारखी आहे. मी नाही म्हणावं घेतली. नका वाईट वाटू. हेच तुमचं मोठेपण आहे की तुम्ही तिला पाठची बहीण समजता, पण हे मेघनाला कळत नाही.
हे आमचं दुर्दैव आहे. ताई, वाईट एवढ्याच गोष्टीचं वाटतं की माझ्या बहिणीमुळे या घरात मतभेद व्हायला लागले. असं नाहीये. कोणी सांगितलं? खरंच असं काही नाही. घराला सावरणं आणि आवडणं काय असतं तर तुमच्यासारख्या संस्कारी स्त्रियांकडे पाहून कळतं. घराचं घर पण टिकवायचं म्हटलं की सगळ्याच गोष्टी मनावर घेऊन चालत नाही ना. तुम्ही नका जास्त विचार करू. मी घेईन सगळं सांगा. ओके ताई, थँक्यू. आणि आई बाबाला काही सांगू नका. बस काळजी करत राहते. कुठं पण बोलू शकत नाही. हो, भेटणार नाही. मीना कोण अशोक आला होता राजा? हो. तू त्याच्यासाठी पाणीच्या घेऊन आली? तुला काय कळतं का? त्यांचा पाहुणा ते बघतील. तुला काय गरज आहे? कोण लागतो का आपला? इथे येणाऱ्या प्रत्येकाचा आदर करणं मी माझं कर्तव्य समजते. तुझी कर्तव्य गेली खड्ड्यात. कोणी त्याचा पाहुणचार सुरू असताना मी तर धर्मशाला उडून बसलो नाही. आता दिलेला चहा माझ्या इच्छेचा होता असं समजा. हे बघ मीना, यापुढे दिवसभरात मी चहा पिणार नाही. मीना काय हे? मी तुला कुणासाठी काही करू नका म्हणून सांगतोय का? कोणाला जेवायला जरी दिले ना ते सुद्धा माझ्या इच्छाचं असेल. मीना काय हे? मी तुला कुणासाठी काही करू नका म्हणून सांगतोय का? फक्त मेघनाच्या माणसासाठी आपल्याला काहीच करायची गरज नाही. का? तिची माणसं या घरची कोणीच लागत नाही. घरात तुम्ही मोठे आहात ना याचं तरी भान राहू दे. मला भान आहे मीना, म्हणून सांगतोय. आणि मला कळतं कसं वागायचं ते. मी फक्त नात्याने मोठा आहे, पण मोठ्या असण्याची इज्जत आहे का मला? आणि त्या मेघनाचं वागणं कसं आहे दिसतंय ना तुला? स्वभाव गुणधर्म आहे तो तिचा. त्यासाठी आपल्या स्वभावात बदल करायची गरज नाहीये. इतकी महान बनायला जाऊ नकोस. पदरात काहीच पडणार नाही. आता तरी पदरात काय आहे हो? नवरा आणि या घराचा अर्धा हिस्सा. याला समजायचा मी माझा संसार. अगं मीना, तुला कसं कळत नाही? अगं आता दोघं आपण आपल्या मर्जीचे आहोत. आता आपल्याला आपल्या मनाप्रमाणे वागतंय. बस आता कोणताच विचार करू नको. आता आपल्याला आपला संसार फुलवायचा आहे. फुलवायचं आहे की मातीमोल करायचं आहे ते तुमचं तुम्हीच ठरवा. मी एका पत्नीचा धर्म आहे म्हणून सांभाळायचा प्रयत्न करेन. तू नीट बोलणार आहेस का? अपेक्षा करू नका. काय? मी तुझ्याकडून अपेक्षा करायची नाही? मला वाटतं तुम्ही बरोबर ऐकलंय. हे बघ मीना, मला चांगलंच कळतंय काय बोलते आणि कोणाला बोलते ते सुद्धा. आई बापापासून मुलाला वेगळं केलं जातं असं सुनेबद्दल बोललं जातं. पण आज आई बाप समान असणाऱ्या सासू असल्यापासून एका सुनेला तिच्याच सांगावंच लागेल तुम्हाला. कारण ते माझे सासू सासरे नाहीयेत. आई वडील आहेत. आई वडील.
मदन काहीतरी बोलणं होतं. काय बोलावं तेच कळत नाही. अरे का कळत नाही? आता तर सगळं तुझ्या मनासारखं झालं ना. अशीच चर्चा आहे गावभर. फक्त मला दोष देत आहे लोक. आई बापाला वाऱ्यावर सोडणारा नालायक बोलतावून मला हिरवत आहेत लोक. अरे पण हे तू मला का सांगतोयस? अरे लोक असे का बोलतात ते त्यांना जाऊन विचार ना. काय विचार त्यांना? तुम्ही जर असे वागणार असाल तर लोक तर बोलणारच ना. कसे वागतो रे आम्ही ते तरी ऐकून द्या मला. आम्ही तुम्हाला सांभाळणार नाही असं म्हटलंय का? 6-6 महिने तर होईना सांभाळणार आहोत ना. मग इथे या चौथऱ्यावर वेगळी राहण्याची नाटकं कशासाठी? अरे तुला जास्त कळतो म्हणून बोलतोयस की बोलायचं म्हणून बोलतोयस? आम्ही सांगितल्याप्रमाणे राहायला तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? वेगळं कोणी होत नाही का? आपल्या आई बाबापासून वेगळे झाले जगात आम्ही पहिलीच मुलं आहोत का? अरे पण ह्या घरात तर पहिले जातो. चर्चा नको आता. तुम्हाला वाटतं तसं वागायला आम्ही तुमचे गुलाम नाही. आम्हालाही आमची मन आहेत. राहिला प्रश्न तुला लोक काय बोलतात ते. अरे ते तू बघ. अरे वेगळे तुम्ही सांगा आम्ही नाही. जयराम अहो आम्ही आमच्या पोरांना संस्कार द्यायला खूप कमी पडलो. खूप कमी पडलो. खूप आहे शामराव. किती मनाला लावून घेता एखादी गोष्ट. हा? जाऊ द्या, नका विचार करू. अहो ही यांची स्वतःची बुद्ध्या नाही. दुसऱ्याच्या सांगण्याने वागतील आणि एक दिवस ठिकाणावर येतील. तोपर्यंत पडझड झालेली असेल या घराची. हो असं काय अभद्र बोलायचं. थोड्या दिवसापुरता आहे. नका विचार करू. थोडे सैरवर झाले पण त्यांची चूक त्यांच्या लक्षात येईल. त्याने काय होणार? गावभर गेली इज्जत परत येणार आहे का? हो असं काही झालं नाही. लोक काय तुम्हाला ओळखत नाहीत का? मनावर एवढा परिणाम करून घेतात. गावात फिरणं सुद्धा बंद केलं. असं करून कसं चालेल शामराव? कुणाला तोंड दाखव. प्रत्येकाच्या नजरेत माझ्या घराविषयीच प्रश्न दिसतात. त्यांना कशी आणि काय उत्तरं देऊ हाच मला प्रश्न पडला. हो, माझ्या मित्र पण तुम्हाला तुमच्याविषयी प्रश्न विचारतात. तसं नाही जयराम, तसं नाही. हो शामराव, तुम्ही माझ्याकडे यायचं सुद्धा बंद केलं. अहो बालपणीचे दोस्त आपण तास गप्पा मारत बसलो तर त्या माझ्या चौकड्याला वेगळीच रंगत यायची. जो यायचा तो आपल्या गप्पा ऐकत स्वतःमध्ये होऊन जायचं. पण काही दिवसापासून ते चहाचे कप तसेच रिकामे पडले आणि तो चौकराही थंडावला. घराबाहेर पडायची इच्छाच होती. सावित्रीलाही बरं वाटत नाही. तीही सारखा विचार करत असते. मग आहे कुठे वहिनी? झोपली आहे आता. होय असू आराम करू. बरं शांताराम आला होता का हो इकडे? नाही का हो? तुमच्या घरी पण खूप मोठे काहीतरी वाद झाले. भावाचं काहीतरी जमिनीवरून झालंय. पोलीस पाटील तंटामुक्तीपर्यंत वाद गेलाय. पोलीस पाटलांचा मला फोन आला होता. त्यांचं म्हणणं आहे की आधी आपापसात बसून विषय संपवा. किंवा घरचा विषय कशाला चव्हाट्यावर आणतात. शांतारामशी बोललो मी तसं. पटलं आहे त्याला. म्हणून तो स्वतः निमंत्रण करतोय. येईल तुमच्याकडे पण. तो जाऊ बघू काय झालं आहे ते. या जाऊन तुम्ही. मला नाही यायचं. का? अहो तुम्ही का नाही ना? अहो पहिल्या 5 पंचांपैकी एक तुम्ही आज शामराव आणि तुम्ही म्हणता मी नाही येणार. स्वतःचं घर मी सांभाळू शकलो नाही तर दुसऱ्यांना जुळून मिळून राहा, घडून मिळून राहा अशी सांगणारी माझ्या तोंडून भाषा चांगली वाटेल का? हो शामराव, तुम्ही तुमचं घर सावरण्याचा छान प्रयत्न केला. खरं तर मदनचं बोलणं तुम्ही मनावर घेतलं असतं आणि हिस्सा नाकारला असता तर मात्र वाट टोकाला गेला असता. पण तुम्ही ते जाणलं. जे आहे ते मुलांचंच आहे. उद्या द्यायचं ते आजच दिलं. फक्त पोरांनी देण्याचा आनंद हिरावून घेतला. याचीच तुम्हाला वाईट वाटतं ना? पण काळजी करू नका शामराव, हे सुद्धा त्यांच्या लक्षात येईल. चला जाऊया. नाही मला नाही यायचं मीटिंगला.
संध्याकाळी आहे. आता मी माझ्या घरी चला म्हणतोय. आमच्या सरकाराचा चहा आणि तो आपला चौतरा गप्पा मारायचा. अहो दोघे वाट पाहत आहेत. चला चला अहो चला. माझ्या भावा बहिणीनो तोल सावरा मनाचा तोल सावरा मनाचा वैर धरूने गुणाची राग धरूने गुणाचा वैर करूने गुणाशी राग धरूने गुणाचा. काही बोलणार आहे याचा शांत शांत बसणार आहे. काय बोलू तेच कळत नाही. या आधी तू यायचास, 2-2 दिवस राहायचास, वहिनीने बनवलेल्या जेवणावर ताव मारायचा. वहिनीने बनवलेलं जेवण असायचं ते 2 घास खाल्ल्याशिवाय जायलाच व्हायचं नाही. जेवण तर खूप छान बनवते वहिनी, ते कोणीच नाकारू शकत नाही. पण ती ज्या पद्धतीने आग्रह करून खाऊ घालते त्या तिच्या माईच्या ओलाव्याला कशाचीच सर नाही. त्यांच्या हातचा 1 कप चहा जरी प्यायला तरी थकावट दूर होते. आज किती दिवस त्या एका चहाच्या कपाला वंचित झालोय मी. आज किती दिवस वहिनीशी बोलणं नाही. वहिनी म्हणून आवाज जरी दिला ना तरी क्लेश निर्माण होतात माझ्या घरी. तुझ्या घरी की फक्त मेघना आणि तुझ्यामध्ये? ती तर वादाला कारण शोधत असते. पण दादा असा का वागतोय? त्याला काय झालं तेच कळत नाही रे. पण तुला काय झालंय दिनेश? म्हणजे दादाचा मुद्दा बाजूला ठेव. तो मोठा आहे, त्याला सल्ले देणे इतके समजवणे इतके आपण मोठे तर नक्कीच नाही. तो चुकत असेल पण त्याला त्याच्या चुका दाखवायला घरात मोठी माणसं आहेत. वहिनी आहे, ती तिच्या पद्धतीने मॅनेज करेल माझा विश्वास आहे. पण तुझं काय दिनेश? तुला सुद्धा बऱ्याच गोष्टी मॅनेज करता आल्याच त्या. राव तुला काय म्हणायचं? मला काहीच कळलं नाही. गोष्ट साधीच आहे, फक्त बारकाईने विचार कर. तू दादाला समजवण्यापेक्षा मेघनाला का समजवत नाहीस? तिला पण समजवण्याच्या पलीकडे आहे सगळं. तिथे चुकतो आहेस तू. आपण एखाद्याला फक्त गृहीत धरतो, ही सगळ्यात मोठी चूक आहे. दादाचा का वागतो, त्याला कसं समजावं, त्याने काय करायला हवं, कसं वागायला हवं एवढंच डोक्यात घेऊन बसला आहेस आणि फक्त याचाच विचार करतो आहेस. तू स्वतः काय करतोयस आणि काय करायला हवं आहे याचा विचारच करत नाहीस. पॉईंट नंबर 1, दादा आणि मेघना असे का वागतात असा विचार करण्यापेक्षा ते असे का वागायला लागले याचा विचार कर. त्या मुलासीधा अर्धावाद इथेच संपली. पॉईंट नंबर 2, दादाला समजावायला जाशील तर त्याचा अहंकार दुखावला. परिणामी अजून तेढ निर्माण होईल. पण याउलट तू मेघनाला विश्वासात घेऊन तिच्याशी प्रेमाने बोलशील तर तू तिच्याबरोबर असल्याची तिला जाणीव होईल आणि तिची तिरस्काराची धार गोठडवायला लागेल. तू जास्तीत जास्त तिला वेळ दे. म्हणजे घरचे तुला भडकवत असतील असले काही विचित्र विचार तिच्या मनात यायचे बंद होतील. तिच्या चांगल्या गोष्टींचं कौतुक कर आणि त्रुटी सहज दाखव. गुंता अगदी सहज सुटेल असं मला वाटतं. तू म्हणतोस ते पटते ना? नाही, तुला अजून तितकंसं पडलेलं नाही आहे दिनेश. तसं नाही. पण मेघना समजवलं तरी मुद्दा संपत नाही ना. म्हणजे तू मेघनाला समजावू शकतोस आणि ती तुझं ऐकेल याची तुला खात्री आहे, बरोबर ना? या घराचा अर्धावा संपला दिनेश. तू दादाचा विचार नको करू. ती या वादाची दुसरी बाजू आहे. तुला फक्त तुझी बाजू सांभाळायची आहे, कळलं? अरे तुझे बाबा बघ, तुमच्या इतके नसतील शिकलेले पण त्यांची प्रॉब्लेम सोडवण्याची पद्धत बघ ना. नात्यांना नात्याच्या परीने जपतात, व्यवहार व्यवहाराच्या ठिकाणी ठेवतात. तुमच्या अशा वागण्यामुळे तुम्हाला घराबाहेर पडा असेही म्हणू शकले असते पण त्यांनी तसं नाही केलं. तुम्ही सगळं मिक्स केलं आणि गुंता वाढवला. एक एक करून विचार कर आणि सगळ्यात आधी वादाला कुठे सुरुवात झाली तिथून सुरुवात कर. मी आहे तुझ्याबरोबर. नाही सर. थँक्स काय एका करका आहे का? नाही सगळं काही ठीक होईल असं वाटायला लागलं. वे चल येतो. माझी बाईक घेऊन जा ना. अरे बाईकने चालव होतो मी. राजन बसलाय त्याच्या मामाकडे. ओके ओके बाय. बाय. नात्यानो,
त्याच्या बॅटरी झाली ती इकडची ना दुबईची आहे दुबईची पाणीकडे गेलं होतं ना त्यांनी दिले ऍक्च्युली पण वाटतं त्याला जल्दी आग लागलेला की आता बघ हे बघ आता आली म्हणजे दुबईची आहे ना आधी अरे इकडे येताना ना त्या पाण्याला धडपडायला आवडतं त्याला काढू किती त्याच्यात ही उठा तुझ्या डावा म्हणून त्यांनी बॅटरी आणली ती अशी आणि हे काय आणलंय? हे तर तुमच्यासाठी नाही काकूसाठी बायकोनं बाळगी दिला नाही तुम्ही नाही खाणार आमच्या गरीबाकडची तुम्ही मोठा सावकार ना नको बोलो लय बरा होईल नाही तर त्याला मावगाचा माझा डॉक्टर फिरायचा आज माझ्या पाठी मागून आला थोडा राहायला कुठं वाचता मिळाला गवळ्या ए गवळ्या आता गप बॅटरी घाल डोक्याला तुझ्या बॅटरी डोसक्यात घाला लागला मेल्या डोसक्यात घालत परत ना दाखवली असती तर मी पडला नसता काय गवळ्या तू पडला कशात आईला तुझ्या कालो किती कोणाला पणसाच्या बुडात या वाट धड आहे घ्यायची आग लागली तुझ्या तोंडाला ती जन्माचा दारू कमी पिला आणि तू र तू काय पिनोस गोळ्या अर्ध नाही गोड्याला काय आणायचं मधी गाडवा गाढवाला पण काढू काय आणायचं पण मी तुला गाडव म्हणतो अच्छा ठीक आहे तू मला गाढव म्हणाला अरे तू मला गाढव म्हणाला भाव म्हणालास तू मला भाव म्हणालास मग विषय संपला आपण दोघं भाव आता नको जाणार दारू कमी कर तू सांगतोस मला आपल्या बापसाला लागलाच ना सकाळपासून तर रात्रीपर्यंत मग तुला मला जेवायची बसून नसते आणि घरी जाऊन बायका पोरांना मारतोस ए असं नाही एकदम चुकी नाही तुला फक्त पोरांना मारता मी बायकोला नाही बायको डोलं मोठं केला दुकानात बसतोय एका कोपऱ्यात एकदम वातावरण शांत जगाशी उतरलीशी वाढली की परत जगाशी घ्यायची आणि गप पडून राहायचं एका कोपऱ्यात काल रात्री तो अंगणात झोपला होता ना अरे होय वसाडी घरातच घेणार नाही मला रात्री पावसात भिजवला काल काल कधी पाऊस पडला अरे होय रात्री पाऊस पडला आणि ताप पण फक्त माझ्या तोंडावरच पडला पाऊस नाही काय मी आलो होता ना तर तुझ्या बाजूला कुत्रा होता काय जन्माचा असतो आजूबाजूला माझ्या अरे मला आजूबाजूला नाही काय तुझ्या तोंडाजवळ बसला होता काय सांगतोस काय मी स्वतः बघितलं माझ्या डोळ्यात त्यानं तुला भिजवला अरे देवा तरी म्हणलं माझा तोंड तेवढा कसा काय भिजला आग लागली त्या पुऱ्याच्या तोंडावरती आणि त्याला पेटानच मोडीन मी असू दे तसं पण तू तोंड धुवत नाही बघ तुझी गोळा झाला जायचा चकाचक कोण सांगा भीमा हिला कुठल्याच माझ्या डोसका फिरवला नाही आणि तुझं काय चाललंय हे भीमा तू कोणाला सांगितलंच नाही ना रे फक्त आपल्या त्या सख्याला सांगितलं वाट लावली भीमा सगळ्याला सांगायला म्हणजे झाला गावभर आता मला तू गावात पुढे तोंड टाकायला जागा नाही ठेवलीस हा मी चाललो
कानफाट फोडले काय झालं समजलं काय आवाज नकोय तुमचा चला चाललं इथून इथं काय थांबू नको सुचल अरे जरा थांब बायकोला कापूसाठी बारी दिला त्याने जरा थांब जरा आणि कोणत्याला मुठात फणसाच्या मुठात कशी पडली अरे हे काय वाटाड्या अगं मेल्या वाटी माझीकडे होती भाजीची आणि रिकामी वाटी आहे अगं बायकोला सांगायला नको आहे काय नको नको तू चाल आणि ती बॅटरी नाही माझीकडं काय झालं ती पण मला बायको नव्हती एकच पेटत नाही आणि पेटली का इथंच नाही माझ्याकडे इकडची नाही ती दुबईची तुझ्या नाही होणार माझ्याकडे ते भगवान गोड तिकडं पाठ दुबई जायची हा सगळेजण ए भीमा भीमा ए पुढे ये. बाहेर ये आणि बोला पिऊन आलाय आता हे आणखी नवीन काय चालू केलंय तुम्ही आत आई झोपली आहे आणि त्याच्यासमोर तुम्ही आडाआडा करताय काय कळतंय नक्की नाही तुम्हाला अरे मला काही कळत नाही तुम्ही सगळे सगळे शहाणे आहात. हा दिनेश आणि त्याची बायको ती शहाण्यात चाले अहो काय बोलताय तुम्ही आणि त्यांना काय बोलताय तुला त्रास व्हायला लागला? तुला त्रास व्हायला लागला का? कशाला ओरडताय अख्ख्या गावाला गोळा करायचंय का हो, कळू दे ना, अख्ख्या गावाला कळू दे ना. या चाललो या आमच्या घरात तमाशा चाललाय पाहायला या ना या काहीतरी मजा घेते ना या चाललो या ए गावात मग सगळ्या मजा येते ये असं व्हायला अहो काय झालंय असं का वागताय मी कसं वागतोय सांग ना कसं वागतोय मी कुणाचं ऐकून ही नाटकं चालू झालंय तुमची मला अक्कल नाही हवा खाऊ अरे काय झालंय तुझं तू माझ्या बाळाचा नाही तुझा एकच संबंध नाही सर तू सरू नकोस बेस ठरवणार फक्त बेस तू आहेस कोण नशे स्वतःची बायको दिसत नाही तिथे मी काय तुला दिसणार ए तुला सांगपण नको मला कळले दिनेश तू आज चल काय या बेवड्यांच्या नादाला लागतोय ए पेवढा गेला होती का एवढा गेला होती का अहो काय करताय तुम्ही काय कळतंय की नाही माझ्या अंगावर धावायचंय परिणाम काय होईल त्याची कल्पना आहे का तुम्हाला मेघना तुला मध्ये बोलायला जवळ का इथे काय चाललंय आणि तू उगाच आधी तेल ओतून भडकवण्याचा का प्रयत्न करतेस मग तुझ्या या बेवड्या नवऱ्याची फालतूगिरी तूच ऐकून घे घेईन ऐकून तुम्हाला कोणी मध्ये पडायला सांगितलंय वेगळे झालाय ना मग जा ना स्वतःचा संसार सांभाळा बघितलं दिनेश मेहरबानी करा आणि आज जा जातो मी काय झालंय तुझं भाडा दिला ना गेलं तू गप्प राहा सांगली कळत नाही तुला नाही तुला थांबू दे का तुला कृष्णाला काय करा पाहू दे अगं तू काय या गोष्टीला कारणीभूत तुझ्यामुळे वाद झाले त्या घरात काय म्हणाला माझ्यामुळे वाद झाले दिनेश बघतोस ना काय बोलताय ते तो ऐकून काय करणार माझा आज चालतो रे दिनेश तू बापा काय अगं मग काय करू हा ऐकून घ्यायच्या अवस्थेमध्ये आहे का म्हणून आपण यांचं ऐकून घ्यायचं दिनेश आता एक श्वास सुद्धा त्याला थांबायचं नाही मग जा ना बापाचा पहिला तिला जाऊ ना आणि या तुझ्या पहिल्याला पण घेऊन जा निघा. बस झाला आता तू अर्धा पाकायला लागलायस मग काय करायचं सांग मोठ्या भावाला आवाज करून बोलतोय सोबत फोडून टाकतो अरे दोघं मिळून काय आहे डोकी बोला डोकी एकमेकांची अहो रात्र कष्ट करून आपण हे घर बांधलं ना बघा या घराचं कसं स्मशान होत चाललंय आई असं नका बोलू केळी कडून पाणी उजाड
पण हे घर कसं आहे, या घराची काय अवस्था झाली आहे ते एकदा जाणून घे. त्यासाठी आलोय. त्यासाठी इथे याची गरज काय? तुझी बहीण तुमच्याकडेच गेली आहे ना, तिने सगळं सांगितलं असेल. हो, पण ते एक बाजू झाली. वादाच्या मुलाशी जायचं असेल तर दुसरी बाजू तपसायला हवी. तू तुझ्या बहिणीला चांगलं ओळखत असताना दुसरी बाजू तपासण्याची गरज काय आहे तो? का? यामध्ये मेघनाचं चुकतं असं म्हणायचं का तुला? अर्थात त्यामध्ये मेघनाची मोठी चूक आहे. असेल, पण 100% म्हणता येणार नाही. बरोबर आहे, भाऊ आहेस तिचा. तुझ्याकडून याच उत्तराची अपेक्षा ठेवायला हवी आहे ना. पण तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. मी तिचा भाऊ आहे म्हणून तुला पाठीशी घालतोय असा समज झालाय का तुझा? तसा माझा समज आहे, हा तुझा गैरसमज आहे. तू तुझ्या बहिणीचं किती चुकतं आहे त्यापेक्षा ती किती बरोबर आहे हेच तिथे बघायला आलास ना अशोक. मेघना आणि तिने केलेल्या चुकांचा मुद्दा थोडासा बाजूला ठेव. म्हणजे माझी नेमकी काय भूमिका आहे ती तुझ्या लक्षात येईल. अशोक समजलं नाही. केवळ ती माझी बहीण आहे म्हणून तिला पाठीशी घालायचं असतं तर रागाने माहेरे गेलेल्या मेघनाला आताच्या आता तुझ्या घरी निघून जा असं सांगितलं नसतं. म्हणजे मेघना आणि तिने तुझ्याकडे नाही, मग गेले कुठे? कदाचित ऑफिसला गेले असतील. माझ्या आधीच सकाळी बाहेर पडले. माणुसकीचा भाग म्हणून रात्रीच जा म्हणून आम्ही नाही सांगू शकतो. मग तू इथे येण्याचं कारण नाही कळलं. मला आईबाबांना आणि मदन दादाला भेटायचं आहे. आई बाबा आणि वहिनी शेतावर गेले. मदन दादा कुठे असेल मित्रांच्या बरोबर. पण अशोक, आई बाबांना भेटण्याबद्दल माझी काही शंका नाही. पण मदन दादा तू भेटू नयेस असं मला वाटतं. का? मला का नको भेटू मी? कारण मला नाही वाटत तू तुझ्या शिकवलं बोल उगाच अपमानच करेल. त्यातूनच जर काही चांगलं होणार असेल तर अपमानही सहन करेल. मदन दादाकडून चांगल्याची अपेक्षा करणं चुकीचं आहे. गप्प राहून पण चालणार नाही. विकोपाला गेलेले वाद कसे संपतील यासाठी तर प्रयत्न तर करावेच लागतील. जर काही करायचंच आहे तर त्या हरामखोराचा बंदोबस्त करावा लागेल. गौतमचा बरोबर ना? नाही रे. हो, त्या हरामखोराला चांगलाच ओळखून आहे मी. या घरावर त्याचा राग असण्याची 3 कारणे आहेत. काही वर्षापूर्वी बसल्या मीटिंगमध्ये शामराव बाबांनी त्याचा अपमान केला असं त्याचं म्हणणं आहे. दिनेशच्या प्रेमात पडलेल्या मेघनाला मिळवता आलं नाही याचं शल्य कायम त्याच्या मनात आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मीना वहिनींशी असभ्यतेचं वर्तन केल्यामुळे वहिनी त्याच्या थोबाडात काढलेला जाळ तो कधीच विसरू शकला नाही. आणि म्हणून तो या घरावर सुडोगवतोय. पण हे यांना कळत नाही. नाही अशोक. खरं म्हणजे या दोघांनाही यातलं काही माहितीच नाही. गौतमचं इथे येणं आणि वागणं हे दिनेशला आवडत नाही. पण खरं तर तोच या गोष्टीला जबाबदार आहे हे त्याच्या लक्षात आणून द्यायला हवं आहे. हेच काम आपल्याला करायचं आहे. त्या हरामखोराला गावासमोर उघडा करावा लागेल. बरं झालं तू इकडे आला, नाहीतर तुला भेटायला आम्ही येणारच होतो. भेटायला की गाठायला प्रयत्न पण करू नकोस. हाताला लागायचं नाही मी तुमच्या. भ्रम आहे की तुझा? नीट युक्तीच्या माणसाला शेवटा केव्हाच चांगला नसतो आणि लवकरही होतो. आईला शिक्का पण मारला माझ्यावर. आता फक्त सिक्का मारलाय. लाच मारून बाहेर काढण्याआधी या घरात आल्याचं काम का केलं ते आधी सांग. अच्छा, म्हणजे पूर्ण तयारीशी उतरलायत तर. अरे लात मारू तुम्ही मला बाहेर काढणार. मग आग लावली नाही, ती लागली. मी फक्त ढिंगी टाकण्याचं काम केलं. पण का? का ते विचारू नकोस. फक्त बघत राहा घराचं काय करतो ते. राहुल, याच्याशी बोलण्यात अर्थ नाही. आपल्याला दिनेश आणि मदनला समजावं लागेल. उपयोग होणार नाही. कधी अपमान झालाय तुझा? माझा झालाय. एकदा नाही, दोनदा नाही तर 3 वेळेला अपमान झालाय. तेव्हापासून आग लागली माझ्या काळजात या शामरावांमुळे. भर सभेत अपमान केला आणि त्यासाठी एक घर जेवढं जबाबदार आहे तेवढं अशोक तुझं घर सुद्धा. का? मेघना तुझ्या हाताला लागली नाही म्हणून? ती तर जाते कुठे? तिला तर काय म्हणाला? आता सुटला तर झाली तुझी मजबूत करून. आता माझा आहे. जेवढं झालंय तेवढं बस झालं. आता या घरापासून दूर राहायचं. कारण आतापर्यंत फक्त तुझं अपमान झालंय. नाही ऐकलं तर यापुढे काय होईल तुला कळणार पण नाही. अरे बापरे, सरळ सरळ धमकी. पण काही मग घाबरलो. चला एडा समजतोस. तुला याआधी काय सांगितलं ते कळलं आहे का? की वेगळ्या पद्धतीने समजावू? हे चायला हा तर डोक्यात जायला लागलाय. हा मरणार माझ्या हातून. मला नाही वाटत तसं. कारण दिवस तुझे आता भरले. तू घर फोडण्याचं काम तर केलं आहेस. त्याशिवाय एक दुसऱ्यापासून मनही तोडले. मग तुला माफ करून कसं चालेल? मग तुम्ही मला मारणार? नाही तुला जिवंत जाळणार.
राहिला प्रश्न माझा तर मी अजून कोणतीच मर्यादा ओलांडलेली नाही. आणि तो प्रयत्न पण करू नकोस, तुला ते महाग पडेल. अरे दादा काय बोलतोयस तू तुला शहाणपणा नको मला. कोण आहेस कोण तू? सांग ना कोण आहेस कोण तू? हे माझं घर आहे माझं. ते कुणाचाच रुबाब चालून घेणार नाही मी. चाल निघ. राहुल चल, माणुसकी हरवून बसलेल्या हवा नको बोलून काहीच उपयोग नाही. काय बोलणार आहे? हे आमचं घर आहे असं म्हणाला शोभून दिसलं असतं, पण या शामरावांचा आदर करतो म्हणून तुमचा आगाऊपणा सहन केला आहे. माझी बहीण थोडीशी आगाऊ आहे, मान्य आहे. वडीलधाऱ्यांशी बोलण्याची पद्धत तिची चुकीची आहे, पण तिच्या अंगावर कुणी मारायला धावत जाण्यात तिची नालायक नाही. एक तर नशा करू नका, नाही तर नशेमध्ये असताना बोलू तरी नका. एकटे पडाल. चल राहुल. वा वा, भाषण छान देत आहे ना तुला. राजकारणात उतरायला काही हरकत नाही तुझी. तुझे सल्ले नको आहेत मला. मग ऐक, मदन आता एकटा नाही, हा गौतम त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. किती दिवस तुमच्यासारखे दांडगे पाठीशी नाही तर हाताला लागलेल्या सावधाच्या छतावर बसून त्याचा फडशा पाडतात, अगदी पूर्ण संपेपर्यंत. आणि आता तुझ्या हाताला लागलेलं आहोत म्हणजे मदन दादा. पण त्यांना संपवण्याची स्वप्न पाहू नकोस, कारण त्याआधीच आम्ही तुला संपवणार आहोत. साला तू संपवणार मला. आणि अजून एक, तुझ्यासारखा मागूनही समोरासमोर वाट येईल तुझ्या. कारण या घरचं मीठ खाल्ला आहे मी. आता घरात जगायसाठी संपायचं आहे. कमाल आहे तुझी. अरे तुझ्या मनात तू जीव आहे, नाही का? आपल्याला काहीच किंमत नाही. अरे असं काय बोलतो गौतम? अरे तू तर यारच माझा यार. अरे या पाडव्यांचं तू काय मला देतोस? मी तुला घेत नाही, पण तुम्ही अजून काय मला घेत नाही. अरे नाही तसं नाही. अरे आता तर मी त्याला बोललो ना, अजून थांबले असं चांगलं धक्के मारून बाहेर काढले असते. ज्यांना करायला पाहिजे त्यांना काही नाही करायचं ना. समजलं नाही. काही नाही, पण काही गोष्टीला वेळ लागतोच, ते खटकतं आपल्याला. नाही म्हणजे मी तुझ्या भल्यासाठी बोलतोय. ऐकतंय रे गौतम, तुझ्यामध्ये तर माझं स्वतःच असं काहीतरी असणार आहे. पण त्यासाठी झटपट निर्णय घ्यावा लागतात मदन. असं हातावर हात ठेवून बसून चालत नाही. मला तर तुझी काळजी वाटते. अरे समोर धोका दिसत आहे. धोका? अरे कसला धोका? काय बोलतोयस तू गौतम? ती मेन रोडची मोठी जागा तुझ्या हातून जाण्याची काय शक्यता आहे? नाही यार, असं कसं? ही जागा माझीच आहे आणि माझ्याकडून कैसे आहे? तुला काय वाटतं? दिनेश सहजासहजी जमीन तुला देईल? अरे दिनेश जरी भाऊ असला तुझा तर मेघना. अरे तिला कोण विचारतो? दिनेश नाही विचारू नकोस. तुझी कमतरता लक्षात घे. आज मेघनाहून तुझ्याशी जर भांडत असला तरी तुला तुझी काळजी आहे. हो, हे मात्र खरं आहे मित्रा. आणि समजा उद्या तुझ्यावर मरण ओढलं तर दिनेश. नाही यार, त्याला ते सहनच नाही होणार. अरे मग उठाव ना. याच गोष्टीचा तुला फायदा उठवायचा आहे. एकदा का दिनेशनी साईन केली की तुझा मार्ग मोकला. मग तुला बघ ती जागा कुठल्या कुठे घेऊन जाते ती. किती विचार करतोस रे माझा मित्र. थँक्यू यार, थँक्यू यार. झालं, थँक्यू म्हणून गेलंच ना बरं का. असं कसं यार तुला परक्या करेल? बस या, तुझ्यासाठी चहा ठेवायला सांगतो. कोणाला सांगणार? मेघना. नाव घेऊ नका तिचा. मी तिला काय सांगू? मी माझ्या बायकोला सांगेन ना. मग ती घरात असायला हवी ना. करत असायला म्हणजे तुला काय म्हणायचे? तुझा हाच प्रॉब्लेम आहे. तुला सगळं स्पष्ट सांगायला लागतं. अरे तुला या आधी कल्पना दिली होती, पण तुला काय माझं पटतच नाही ना. असं नको बोलू रे बाबा. अरे नाही तर काय बोलू. मी तुला नेहमी समजवण्याचा प्रयत्न करतो आणि तू नेहमी नसेल आणि तुझी बायको त्या भिंट्याच्या. गौतम! काय बोलतोस? कळतं का तुला? तू आणि तुझी बायको कशी आहे? मी तुझ्या भल्यासाठी बोलतो आणि तू सगळ्या भल्याला सांगत असणार. खूप वाईट वाटलं मित्रा. चल बाय.
मी विसरून जाईल तुम्हाला मुलगास म्हणून. आता कोणीही काही बोलणार नाहीये. आता फक्त माझा नवरा आणि मी. बोला काय करते मी? हा काय करते? हे तू मध्ये गप्पच बस. मुलींपेक्षा मुलांमध्ये मस्ती करण्यात आणि पिझ्झा बर्गर खाण्यात अर्ध आयुष्य गेलंय तुझं. तू नको शिकू स्त्रीमधल्या मर्यादेचा भान ठेवायला. तू नको शिकू मला. ज्या ज्यावेळी मर्यादेच्या गोष्टी आल्या त्यावेळी स्वतःभोवती कुंपण घातलंय मी संस्काराचं. पहिली माफ. राहू दे. काय करते तू सांगा ना. हा? कोणाचं मूल वाढतंय माझ्या पोटात? पिंट्याचं? बोलवा त्या पिंट्याला आणि त्याच्या आईला. अख्ख्या गावाला बोलवा आणि त्याच्यासमोर बोला. का गप्प राहू मी? आणि किती दिवस तोंड दाबून बुक्क्याचे मार खात राहू मी? तुम्हाला काय वाटलं? कोणाबरोबर नाव जोडून बदनाम करून घरी एका कोपऱ्यात बसत रडत बसेल असं वाटलं तुम्हाला? का? माझा बाप गरीब आहे? तो आपल्या मुलीसाठी न्याय द्यायला इथे येऊ शकत नाही? आणि आलाच तरी लाचारून तुमच्या पायात डोकं ठेवतील असं वाटलं तुम्हाला? असेल माझा बाप गरीब. नाही जमणार कदाचित त्याला या मुलीसाठी भांडायला. पण आलेल्या परिस्थितीला सामोरं जाण्या इतकं बळ दिलंय या मुलीला. हे विसरू नका तुम्ही. मिरवायला जाते मला. पोटच्या पोरीसारखी आम्ही सांभाळत आलो आहोत. तिच्या आई बापा समोर तिच्या चारित्र्यावरती सिंतोडं उडवतोस. अरे कुठे फेडशील हे पाप? अरे पहिल्यांदाच ह्या घरात चिमुकला येणार आणि ह्या घराचं वातावरण बदलून टाकणार. अरे ह्या कल्पनेनेच आम्ही भारावून गेलो होतो रे, भारावून गेलो होतो. पण बाप होण्याचा आनंद करायचा राहिला दूरच. अरे पण त्याला जन्म घ्यायच्या आधीच त्याला कलंकित केलंस रे, कलंकित केलंस. चांगला मुलगा चांगला नवरा नाही बनू शकलास, पण चांगला बापही होऊ शकत नाहीस रे, बापही होऊ शकत नाहीस. चल चालतो माझ्या घरातून, चालतो माझ्या घरातून.
औषध आपण घेतो आणि मला काही खायलाही नको. अगं काकू असं कसं करून चालेल? चल तू पहिले खाऊन घे. चल. आई चला ना. या मदनराव, आळात फिरून काय बोलणार आहे ते बोलण्यासारखंच नाहीये. जरा शांत राहतोस का? हो हो आता मी शांत, पण एवढाच सांगेन नकार नको त्या म्हाताऱ्यांना. अरे तुम्ही शिकलेली माणसं आणि काय या घराची व्यवस्था तुम्ही ठेवली. तुमच्यापर्यंत आम्ही बेवडं बरं. तुझं जरा तोंड बंद करून ठेवला गेलास ना तर खूप मेहरबानी होईल माझ्यावर. अरे या लागून नाही बोलताय मी. त्या म्हाताऱ्याची अवस्था बघून जीव जळतो रे, म्हणून बोलावा लागतो. बोलून ज्याला समजत नाही ना त्यांच्यासमोर डोकं जरी फोडलं ना तरी काही फरक पडणार नाही. मग जा तू. मीना मीना आईने काही खाल्लं आहे का? केव्हा? रात्री की आता? मीना असं का बोलते? मी कसं बोलायचं ते तरी सांगा ना. बोलते आहे ना हे पण खूप आहे. मीना सॉरी. 1 मिनिट. सॉरी तर तुम्ही बोलूच नका, कारण त्याही पलीकडे तुम्ही गेला. खूप चुकलं आहे माझं, मान्य मला. मी आपल्याला मीना दारू काही नको. दारू भीमा पण पितो, पण आपल्याशी बोलताना भान ठेवतो. बायकोशी भांडतोही, पण जिवारी लागेल असं काहीच बोलत नाही. कारण तिच्याशिवाय तो अधुरा आहे हे तो मान्य करतो. पण तुम्ही, खरंच मला माझीच लाज वाटू लागली आहे. आईला बरं वाटत नाही असं तर म्हणून पाहायला आलोय. हो बरं वाटत नाही आहे. कसं? मेघना, ए मेघना. अरे अशोक, आता का आलायस? का येऊ नको का? अरे तसं नाही, सहज विचारलं. पण मी सहज नाही आलोय, आज तुला भेटायला आलोय. का? बस सांगतो. दिनेश कुठे गेला? बाहेर निघून गेला, काही बोलला नाही. बरं आई कशी आहे? अरे घरातून तू आलायस आणि मला काय विचारतोय? ओ माझी चूक झाली. तुला आई विचारून नाही समजणार, बरोबर ना? बरं तुझी सासू कशी आहे? त्यांना काय झालंय? सगळी नाटके आहेत त्यांची, दुसरं आणि काय? अरे बापरे, मला कळल्याचा आजार आहे म्हणून बघायला आलो. अशोक, तुझी पण कमालच आहे, तू यांना बघायला आलाय. अगं नाही ग, यांना काय बघायचं. खरं म्हणजे मी तुझ्याशी बोलायला आलोय. मेघना तुझं बरोबर आहे, तुझं मला पटत आहे. मी उगाच तुला वेड्यात काढलं. अशोक काय बोलतोयस तू? मी समजले नाही. अगं तू या लोकांच्या बाबतीत वागलीस ना ते अगदी बरोबर आहे. सगळ्यात आधी तू वेगळी झालीस ते बरं केलं, नाहीतर ह्या लोकांना किती सहन करावं लागलं असतं तुला. अरे मग दिनेश मुलीने सहन करत होती, शेवटी माझा नाईलाज झाला. दिनेशला पण धारेवर धरलं तर बरं केलंस. अरे एवढे केलं नसतं तर दिनेश सुद्धा माझा ऐकलं नसता. त्याला सरळ सांगितलं, जर तुला तुझ्या आई बाबा हवे असतील तर 1 मिनिट सुद्धा इथे थांबणार नाही. तुझ्या वहिनीने म्हणजे माझ्या बायकोने पण असंच सांगितलं ना. तू थांबलीस तरी पण ही जायला निघाली आईकडे. अरे अशोक काय बोलतोयस तू? आणि ती काय त्याला मिळाली? तिला पण नाही राहायचं आहे. तुझ्यासारखाच त्रास होतोय तिला घरी. तिचं पण बरोबर आहे, किती सहन करणार ना. घरी म्हातारी माणसं असणं म्हणजे एक प्रकारची कटकटच असते. अरे काय झालं? कळेल का मला? आणि कोण तिला काय बोलतंय? आई आणि बाबा, दुसरं कोण? सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत सारखी कटकट. किती ऐकेल ना ती. अरे ठीक आहे ना, नसेल काही पटलं तर बोलले असतील. पण तू काय एवढं मन लावून घेतोय? आणि तू तुझ्या बायकोला का समजवत नाही? समजावलं पण ती नाही ऐकत. ऐकत नाही म्हणजे? अरे अशोक तू तिचा रुबाब काय करून घेतोय? का म्हणजे बायको आहे ती माझी, माझं तिच्यावर पण प्रेमच आहे. मला तिचं पण ऐकावंच लागेल. आणि आई बाबांचं? त्यांचं तुला काहीच वाटत नाही? त्यांचं मला काय वाटायला हवं आहे. मला माझ्या बायकोचं मन जपणं जास्त योग्य वाटतं. काय म्हणू रे दिनेश तुला, अशोक तुला मी? आपल्या आई बाबांपेक्षा तुला तुझ्या बायकोची पडली आहे? अगं मग काय करू? अगं सण काय बोलू तुला.
अशोक तू फक्त तुझ्या बायकोचं ऐकलं हे मला नाही पटलं. मग तिला जायला सांगू का तिच्या घरी? तिला तसं सोडू पण शकत नाही ना. मग तुला जायचं तिच्याबरोबर? का? मी का जाऊ तिच्याबरोबर? आम्ही आमच्याच घरी राहू. अरे तुला राहायचं नाही म्हणतोस ना? तिला आई बाबावर एकत्र राहायचं नाही. मग तू वेगळा होणार आई बाबांपासून? होणार नाही, वेगळा झालो आहे. अशोक तू काय सांगतो? तुला अक्कल प्रकार आहे की नाही? तुझ्या बायकोच्या मनाला वाटतं म्हणून तू वेगळा झाला. आणि आई बाबा आहेत आपले? आणि मग हे कोण होते? दिनेशचे आई बाबा ना. नवऱ्याचे आई बाबा म्हणून त्यांना किंमत नाही. तुझ्या आई बाबापासून तुझा भाव वेगळा झालेला तुला सहन झाला नाही. ऐकून तुझ्या तळपायाच्या आत मस्तकात गेली. आणि इथे एका आई बाबापासून त्याच्या मुलाला तोडलं. याचा त्यांना किती त्रास झाला असेल याचा कधी विचार केलास? आई बाबा हे फक्त आई बाबा असतात. ते चांगले किंवा वाईट नसतात. सासू सासऱ्यांना आई बाबा म्हणण्या इतकं मोठं मन असावं लागतं मेघना. तेव्हाच ते घर आनंदाने न्हावून निघतं. तुझे सासू सासरे खूप चांगले आहेत, पण त्यांना तू ओळखायला चूक केलीस. अगं स्वतःच्या आई वडिलांना नाही ओळखू शकत, तिथे सासू सासऱ्यांना काय ओळखणार? तुझ्या मनाला एकदा विचार. आपले आई बाबा माझ्या बायकोला त्रास देत असतील यावर तुझा विश्वास कसा बसला? पोटच्या पोरीसारखे जपत आहेत ते आपल्या सुनेला. राहिला प्रश्न माझ्या बायकोचा, हा तिचाच प्लॅन आहे. ती कुठेही जात नाही, फक्त तुझ्या लक्षात यावं म्हणून तिने हे मला नाटक करायला लावलं. मेघना, हा फरक आहे दोन शिकलेल्या मुलीमधला. मनापासून तिच्या उत्तराने माफी मागायला सांगितली. तू माफी मागू नकोस. मी तुझ्या आभार आहे. अशोक मला माफ करा. खरंच मला माफ करा. मेघना, मनाला लावून नको घेऊस. आमचा नाईलाज होता. आई बाबांना सांग मला माफ करायला. हो सांगेन, आणि ते तुला माफ करतील. पण तुला खरी माफी या घरच्यांची मागायची आहे, तुझ्या सासू सासऱ्यांची. तुझे सासू सासरे खूप चांगले आहेत. ते तुला नक्कीच समजून घेतील. अजूनही वेळ गेली नाही. सावध तुझ्या या घराला. थोडा वेळ लागेल, पण सगळं ठीक होईल. थँक्स अशोक. खरंच काय? ओके, बरं येऊ मी आता? निघा. हो, खूप वेळ झाला. दिनेश कुठे गेला होता? दिनेश ऐकला? मीनाताई, मीनाताई, ताई मला माफ करा. खरंच मला माफ करा. काय मेघना, उठ आधी. काय केल्यासारखं? ताई, मी तुमची अपराध आहे. खरंच मला माफ करा. अगं तुझ्या एकटीची चूक नाहीये. इथली परिस्थिती ही तितकीच कारणीभूत आहे या सगळ्याला. ताई, मी आहे ना, भेटू शकते का? काय आहे मेघना, परवानगी कसली मागतेस? परकी आहेस का? चल. कसला विचार करतोय? गौतमचा ना? 5ला येतो. अजून तरी तुझं नाव नाही घेतलं त्याने. घेतलं तरी काय फरक पडत नाही मला. फरक पडेल ना वहिनीला, तुझ्या होणाऱ्या बाळाला, या घराला फरक पडेल. अरे का तुझं लक्ष देत नाहीये? का असं वागतोयस तू? साल्याने बरबाद केलं मला. मीनाच्या नजरेतून मी उतरलोय. सगळ्यांच्या नजरेतून मी उलट ठरलोय. आज मी ज्या ठिकाणी आहे ना, तिथे त्या भडव्याने मला उभं केलंय. साल्याने मला दारू पाजून जमिनीच्या पेपरवर सह्या घेतल्या. मला फसू पाहत होता. सांग ना, मी काय करावं? म्हणून मारणार काय होता का? पण जर त्याचं कमी जास्त झालं असतं तर आयुष्यभर पश्चाताप करावा लागला असतो तुला. तो मेला नाही याचाच पश्चाताप होते मला. आणि काय स्वतःचा शांत. आणि हा सोडणार नाही मी त्याला. अरे आता काय झालं तुला? तू वेडा झालायस का? हो, वेळा झालो मी. साल्याने माझ्या विनाविषयी चुकीचे उद्गार काढले. सांग ना, पण नाही मारणार मी त्याला. विचार कर, जेव्हा तू वहिनीची घाणेरी शब्दात अवहेलना केलीस तेव्हा तिच्या किती जिव्हाळ्यात गेलं असेल सांग ना. मान्य आहे मला, मी तिचा अपराधी आहे. ती मला माफ करेल की नाही माहित नाही, पण यापुढे या घराकडे आणि माझ्या
वाकड्या नेत्रीने जरी पाहिलं ना तर मारून टाकेन मी त्याला. त्याची काही गरज नाहीये. सगळं काही ठीक होईल. तू फक्त शांत राहा. गिरीश, मला बाबांची माफी मागायची आहे. त्याने काय होणार? गावभर गेलेली इज्जत परत येणार आहे का? घराच्या डळमळीत झालेल्या भिंती नव्यानं उभ्या करू शकाल, पण त्यात घर पण कुठून आणणार? आई बाप म्हणून पोरांच्या चुका माफी करते, पण त्यांच्या मनातले घासरलेले बुरुज कसे उभे करा? बाबा बाबा मी मुद्दाम नाही हो केलं. मी अपराधी आहे तुमचा. दूर हो. अहो तात्यानो काय करता मी? अरे काय काय माफ करू? अरे किती अपराधीचे पोटात घेऊ? अरे तुमच्या मुले तुमची आई अंथरुणाला गेली आहे, ती उठून चालते काय बघ? दिनेश दिनेश आज आईला खूप त्रास होतो. अगं काय होतंय? हा बघ तुम्ही. अगं गोळ्या घेऊन झोप म्हणावं तिला. अरे काय अवस्था करून ठेवले त्या घराची आणि त्या आईची. अरे घरात त्रास दिलास तो कमी झाला की काय? म्हणून आता बाहेर व्याप वाढून ठेवला आहेस. तो कोणी विसरायचा आता रे? एक बाप म्हणून मान दिली आहेस माझी. अरे गौतम त्या गौतमला रागाच्या भरात मारलंच खरं, पण त्याचा परिणाम काय झाला माहिती तुला? तर त्याला काय माहित असतात? त्याला फक्त मारामारी करायची, भांडणं करायची, बाकी सगळे परिणाम भोगायला आहे बाप. तो बाबा मी मुद्दाम नाही हो केलं. पण आता केवढ्याला पडलंय? गौतमचा सगळा खर्चाला तात्यांना करावा लागणार आहे. का बाबा काय खर्च करतील त्याचा? हा मोठा पराक्रम करून ठेवला आहेस ना? काही असेल पण त्याचा खर्च आपण करणार नाही आहोत. मग जाऊ दे का त्याला पोलीस स्टेशनला? आता तात्याने आणि जयराम दादाने परस्पर मिटवले नाही.